श्री स्वामी समर्थ. शिवपुराणात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी तसेच मानवी जीवनाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय इतके सोपे आहेत की कोणीही ते सहज करू शकतो. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवांना भोळं म्हटलं गेलंय. त्यामुळे जे भक्त खऱ्या मनाने भक्ती करतात त्यांच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतात. जाणून घ्या शिवपुराणात सांगितलेल्या उपायांबद्दल. तर उपाय आहे शिवलिंगावर अभिषेक कसा करावा. महाशिवरात्रीला गंगाजल आणि काळे तीळ मिसळून शिवलिंगाला अभिषेक करा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत राहा. असे केल्याने आर्थिक संकट दूर होते आणि नोकरी व्यवसायातील समस्याही दूर होतात. जीवनातील सर्व नकारात्मकता काढून टाकते. हा उपाय नक्की करा. सोमवारपासून हे उपाय सुरू करा. जर तुम्हाला पैशांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी काही उपाय हवा असेल तर सोमवारपासून हा उपाय तुम्ही जरूर करावा. संध्याकाळी भगवान शिवाच्या मंदिरात जा. तिथल्या शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावा. मनातील इच्छा सांगा. एका सोमवारपासून हा उपाय अखंड 41 सोमवार करावा लागतो. तुमची आर्थिक संकटे दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. जर महिलांनी हा उपाय करायचा झाल्यास तसेच त्यांना मासिक पाळी येत असेल तर 5 दिवसांनी हा उपाय करा. उपाय नंबर 2, अखंड अक्षता उपाय. तर अखंड अक्षता म्हणजे पूर्ण अख्खे तांदूळाचा हा उपाय आहे. शिवमंदिरात अखंड अक्षतांचा उपयोग शिवाच्या उपासनेत करावा असे सांगितले. म्हणजेच तांदूळ तुटलेला नसून अख्खा असावा. देवांच्या पूजेत अखंड तांदूळ अर्पण केल्याने महालक्ष्मीची प्राप्ती होते. चांगले परिणाम मिळविण्यासाठी शिवलिंगावर कापड टाकून त्यावर तांदूळ अर्पण करावा. असे केल्याने तुम्हाला लवकर चांगले परिणाम मिळतात. शनिदोषात हा उपाय फायदेशीर आहे. दुसरा उपाय जाणून घेऊया. पुढील उपाय गहू आणि जव उपाय. प्रमाणात शिवपुराणात गहू आणि जव हे भगवान शंकरांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले गेले आहेत. शिवलिंगावर जव मिश्रित पाणी अर्पण केल्याने धनप्राप्ती होते. पितरही प्रसन्न होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी गहू दान केल्याने कुळात वाढ होते. असे मानले जाते की गव्हापासून बनवलेले पदार्थ भगवान शंकराला प्रिय आहेत. भगवान शंकराला पिठाचे लाडू अर्पण केल्याने तुमच्या घरात संपन्नता नांदते. देवी देवतांना प्रसन्न होण्यासाठी हा उपाय करा. रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावल्याने तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचा अंधार दूर होतो. दररोज रात्रीच्या पूर्वार्धात शिवलिंगाजवळ दिवा लावल्याने तुमच्या घरातील अंधार दूर होतो. देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते. असे केल्याने कुबेर देवताही तुमच्यावर प्रसन्न होतात. शिवपुराणात सांगण्यात आलेले कर्जमुक्त होण्याचे उपाय. माणसाला अनेक वेळा जीवनाच्या गरजा भागविण्यासाठी कर्ज घेण्याची परिस्थिती उद्भवते. त्याचवेळी कर्ज फेडण्यात अनेक अडचणीही येतात. कर्जमुक्तीसाठी शिवपुराणात काही उपाय सांगण्यात आले आहेत. जे महाशिवरात्रीला केल्याने शिवाच्या आशीर्वादाने कर्जमुक्ती होते आणि सुबत्ता येते. जाणून घ्या शिवपुराणात सांगण्यात आलेले कर्जमुक्त होण्याचे उपाय. या उपायाने कर्ज दूर होईल. शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन तीळ तुपात बुडवावे. यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा 1100 म्हणजे 1001 वेळा जप करावा. शिवलिंगावर एक करून तूप मिसळलेले तीळ अर्पण करावे. असे केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता असते. या उपायाने शिवशक्तीचा आशीर्वाद मिळेल. तर तो उपाय आहे शनिवारी महाशिवरात्रीसोबत शनिप्रदोष व्रत देखील पाळले जाते. या दिवशी बेलपत्राच्या झाडाखाली गरीब आणि ब्राह्मणांना खीर खायला द्या. असे केल्याने धन मिळण्याची शक्यता निर्माण होते आणि भोलेनाथांच्या कृपेने कर्जापासून हळूहळू मुक्ती मिळते. असे केल्याने शिव आणि शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो. कर्जमुक्तीसाठी शिवलिंगाचा अभिषेक अशा प्रकारे करा. कर्जमुक्तीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा. या शिवलिंगाचा अभिषेक केला भगवान शंकर आर्थिक अडचणीतून मुक्त करतात.
तसेच जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेमध्ये मंगळ असेल त्यांनी भूम प्रदोष करावा. मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भूम प्रदोष म्हणतात. कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधी चुकून सुद्धा घालायचा नाही. ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही, त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही. भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते. भगवान शंकराला विड्याचे एक पान वाहिले तर भोग संपत्ती प्राप्त होते. एक बिल्वपत्राचे झाड लावले तर 1 कोटी शिवमंदिर बांधण्याचा पुण्य मिळतं. त्या बिल्वपत्राच्या झाडाला 1 प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडते. ज्या व्यक्तीला थायरॉईड असेल त्या व्यक्तीने 5 द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी पाशी मधाने ओम लिहावा व नंतर पितळेच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जलधारेखाली 1 पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे. द्वादशीच्या दिवशी दुपारी 12 वाजता ज्या लोकांना थायरॉईड आहे त्या लोकांनी ग्रहण केलेले करावे आणि ज्यांनी हे पाणी ग्रहण केले आहे त्यांना थायरॉईडमध्ये फरक पडतो. जर तुम्हाला शत्रूने त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे. यानंतर तिथे बसून ओम नमः शिवाय 108 वेळा जप करावा. असे म्हणतात की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकेल. कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोमप्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो. या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा, देशी तुपाच्या दिव्यांना कापसाची उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात. प्रत्येक प्रदोषाला हा उपाय करा, त्यामुळे घरामध्ये शांतता कायम राहील. ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा. यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे. यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करावी. असे मानले जाते की हा उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते. अनेकांच्या कौटुंबिक जीवनामध्ये अडचणी येतात. अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे. असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनामध्ये शांती आणि प्रेम येते असे मानले जाते. जर आपण प्रदोष करत नसाल तर शिवलिंगाच्या जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेबाबाचे चरण असतात. त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेबाबांचा पंचाक्षरी मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा महामृत्युंजय मंत्राचं स्मरण करून आपली मनातील इच्छा भोलेनाथांना सांगावी. तर ती आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. तर तुम्हाला हे शिवपुराणातील उपाय कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात. आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहायला विसरू नका आणि व्हिडिओज जरूर शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा लाभ मिळेल. धन्यवाद.